नमस्कार मंडळी, चला तर ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर कांदा घालून पौष्टिक तशीच चविष्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला सर्वात पहिले तर लागणार आहे कांदा। या पदार्थामध्ये जेवढा तुम्ही जास्त कांदा घालाल तेवढा हा पदार्थ खायला चविष्ट लागतो। जर तुमच्या तोंडाला चव नसेल, तुम्ही आजारी असाल तर अशा वेळेला देखील तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता। पदार्थ बनवायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटपट पदार्थ तयार होतो। त्यामुळेच कमी वेळेत होणारा हा चविष्ट पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवा। तर इथे आपला संपूर्ण कांदा चिरून झालेला आहे। कांदा होईल तितका आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे। तर इथे आपण बारीक कांदा कट करून घेतलाय। तर 4 ते 5 मोठ्या साईजचे कांदे आपण कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागेल मिक्सरचं भांडं। त्यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची तसंच लसूण। आता हे संपूर्ण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। त्याचबरोबर इथे 1 चमचा इतके आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे। आता जिऱ्यामुळे ना चव छान येते, त्यामुळे जिरे आपल्याला या वाटणामध्येच वाटून घ्यायचे आहे। चटणीची पेस्ट बनवून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। चटणी वाटत असताना आपण त्यामध्ये थोडासा पाण्याचा देखील वापर केलेला आहे, जेणेकरून आपली चटणी बारीक निघते। तसं तर तुम्ही आहे तशी सुक्की चटणी सुद्धा वाटून घेऊ शकता, परंतु पाणी घातल्यामुळे अजिबातच मिरची जाडसर राहत नाही। त्यानंतर इथे एकाच वाटीने मेजरमेंट घेतलेलं आहे। तर मोठ्या साईजची वाटी आहे, त्या वाटीने आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्या पाव वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे। तसंच आता आपल्याला पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ देखील घ्यायचं आहे। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ही पिठं मोजून घ्यायची आहे। तर इथे आपण गव्हाचं पीठ देखील पाव वाटी इतकं घेतलेलं आहे। म्हणजेच काय, तर बेसन व गव्हाचं पीठ इक्वल घ्यायचं आहे। त्यानंतर ही सर्व पिठं जी आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। कुठलीही आपल्याला इथे भाजणी तयार करण्याची गरज नाही। घरामध्ये जे बेसन बनवण्यासाठी बेसन पीठ असतं किंवा कुठलंही बेसन पीठ असेल तेच बेसन पीठ तुम्ही इथे वापरू शकता। शिवाय गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं। तर अवेलेबल साहित्यांमध्येच हा पदार्थ तयार होतो। सर्व पिठं मिक्स करून झाल्याच्या नंतर भरपूर असा कट करून घेतलेला कांदा संपूर्ण यामध्ये ॲड करायचा आहे। तसंच आता हा पदार्थ बनवत असताना थोडं जास्त मीठ लागतं बरं का, त्यामुळे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं। त्याचबरोबर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि तयार करून घेतलेलं मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं आहे। तसंच अर्धा चम्मच इतकी इथे हळद घालून घेतली। आता हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। कॅमेऱ्यामध्ये पूर्ण जे ताट तुम्हाला दिसत नाहीये, तर पण अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे। तर पहा, थोडं थोडं पाणी घालायचं आहे। सुरुवातीला जर तुम्ही खूप पाणी घातलं तर तुम्हाला हे पीठ व्यवस्थित भिजवून घेता येणार नाही। त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने ही पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही जर आपल्या ह्या अर्केस फूड रेसिपी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल आणि आणखीन ह्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला अशाच भन्नाट आणि युनिक रेसिपी पाहता येतील। तर इथे आपलं मस्त असं हे पीठ भिजवून झालेलं आहे। तर पाहू शकता हे पीठ कितपत पातळ ठेवायचं हे मी तुम्हाला दाखवते। तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत पाणी थोडं थोडं करून आपण इथे वापरलेलं आहे। आता पीठ जाड किंवा बारीक असताना यावर पाणी लागतं, त्यामुळे पाण्याचं इथे कुठे मी तुम्हाला प्रमाण सांगत नाही। फक्त इथे आपल्याला हे पीठ जे भिजवतोय आपण त्यावेळेला हे पीठ अशा प्रकारे भिजायला हवं, म्हणजे इतकं पातळ। पहा, आपण अगदी अलगद हाताने हे बाजूला घेतलं ना तरी सहज होत आहे। तर अशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। ज्यांनी हा पदार्थ बनवला असेल ना त्यांना आयडिया आलीच असेल की आज आपण कुठला पदार्थ बनवतोय। तर आज आपण कुठलीही भाजणी न तयार करता अगदी घरात असणाऱ्या अवेलेबल पिठांपासून आज बनवतोय मस्त भाजणीचे जसे थालीपीठ होतात ना त्यापेक्षाही जबरदस्त चवीचे
हे थालीपीठ लागतात. तर तुम्ही नक्कीच ह्या घरात असणाऱ्या अवेलेबल साहित्यांमध्ये हे थालीपीठ बनवून पहा. तर इथे आपण आता पोळपाट घेतला, एखाद्या ताटावरती ठेवलं ना की आपलं जास्तीचं जे काही पाणी पडतं ना ते त्या ताटामध्ये पडतं आणि मग जास्तीचा पसारा होत नाही. तर नेहमीच माझे धपाटे करण्याचं जे काही फडकं आहे ते मी जपून ठेवते आणि त्यामुळे इथे तुम्ही म्हणाल की अशा प्रकारचं घेतलंय म्हणून सांगते की नेहमी बनवून आपण व्यवस्थित धुवून ठेवतो, त्यामुळे वेळेला आपल्याला पुन्हा दुसरं शोधावं लागत नाही. तर फडकं चांगलं 5 मिनिटे पाण्यामध्ये ठेवलं होतं. त्यानंतर पिळून त्यावरती पाणी टाकून घ्यायचं आणि हाताला पाणी लावून हा उंडा तयार करून घ्यायचा. उंडा छोटासा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित आणि पातळ असं थापता येईल. पीठ इतकं परफेक्ट झालेलं आहे की हे थालीपीठ थापायला तुम्ही पाहू शकता अजिबातच कठीण जात नाही. तर तुम्ही जर पिठं मोजून घेतले ना आणि प्रमाण असं ठेवलं ना तर तुमचं थालीपीठ तुटण्याचा प्रश्नच येणार नाही. एकदम पातळ, मऊ, लुसलुशीत, अगदी छान, खमंग, खुसखुशीत हे थालीपीठ तयार होतं. आपण एवढ्या प्रमाणात कांदा घालून सुद्धा कुठेही तुम्हाला थालीपीठ तुटलेलं दिसणार नाही, कारण जे आपण पिठाचं प्रमाण मोजून घेतलंय ना ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे. या पद्धतीने तुम्ही जेव्हा हे धपाटे बनवता ना तेव्हा खरंच खूप छान लागतात. आता हे धपाटे किंवा थालीपीठ तुम्हाला एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आवडत असतील ना तर थोडेसे जास्त भाजायचे, पण तुम्हाला जर मऊ लुसलुशीत खायला आवडत असतील तर थोडेसे मंद गॅसवरती भाजायचे, म्हणजे काय होतं कडक होत नाहीत आणि मऊ लुसलुशीत राहतात. इकडे मी तवा अगोदरच गरम व्हायला ठेवला होता. त्या तव्याला ना तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावरती हे थालीपीठ टाकून घ्यायचं. हवं तर तुम्ही वरून फडक्यावरती जर तुम्हाला वाटलं थालीपीठ सुटत नाही तर थोडंसं पाणी सोडून मग फडकं काढू शकता. पण इथे आपण फडक्यावरती पाणी टाकून थालीपीठ थापलं ना की फडक्याला अजिबातच चिटकत नाही. आता पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडून घेतलं आणि आपल्याला थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे. पण पलटवून घेण्या अगोदर ना वरतून थोडंसं तेल सोडून घ्यायचं, कारण आपल्याला पलटवल्यानंतर खालच्या साईडला तेल सोडता येत नाही. त्यामुळे अगोदरच सोडून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं आणि छान दोन्ही साईडने मस्त असं हे थालीपीठ भाजून घेऊया. तर पाहिलं ना तुम्ही, अगदी घरात असणाऱ्या अवेलेबल साहित्यापासून खमंग. अहो बाहेर जेव्हा आपण गाड्यावरती हे थालीपीठ खातो तेव्हा ते किती महाग असतं, पण घरामध्ये अगदी मोजक्या कमी साहित्यात कमी खर्चात होणारं हे थालीपीठ खरंच खूप चविष्ट होतं. त्यामुळे ना नक्की अशा पद्धतीचे तुम्ही थालीपीठ बनवून पहा. तर मला तरी असे कुरकुरीत थालीपीठ खायला आवडतात म्हणून मी हे असं मस्त भाजून घेतलेलं आहे. याच पद्धतीने बाकी राहिलेले थालीपीठ देखील आपण बनवून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्त असे आपले थालीपीठ बनवून तयार होत आहेत. एकही थालीपीठ तुटत नाही आणि खूप सुंदर होतात बरं का. तर चला, राहिलेले थालीपीठ ना मी याच पद्धतीने आता संपूर्ण जे आहेत ते बनवून घेतलेले आहे. पाहू शकता छान असे थालीपीठ आपले तयार झालेले आहे, पातळ झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्कीच कळवा बरं का. तर त्या सोबतीला आपण इथे दही घेतलेलं आहे, पण तुम्ही ना तुम्हाला आवडेल त्यासोबत खाऊ शकता. सॉससोबत खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा ठेचासोबत खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी छान लागतात. पण दह्यासोबत अप्रतिम असे लागतात, म्हणून मला तरी दह्यासोबतच आवडतात. तर तुम्हाला कशासोबत हे थालीपीठ खायला आवडतात हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसंच आजची रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया नवीन एका